सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गोरगरीब भाजीपाला व्यावसायिकांसाठी दिलासादायक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 50 गरजू कुटुंबांना फळांसह हातगाड्यांचे मोफत वाटप करण्यात आले। रेबर फाउंडेशन आणि सफा बैतुल माल यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला। सांगलीतील 100 फुटी रस्त्यावर असलेल्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर हा कार्यक्रम पार पडला। हातगाडी व फळे स्वीकारताना लाभार्थी व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता। याआधी अनेक व्यावसायिक कर्ज काढून किंवा उधारीवर माल घेऊन आपला व्यवसाय करत होते। या मदतीमुळे त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होणार असून आर्थिक अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी मोठा आधार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड व पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे उपस्थित होते। यावेळी बोलताना संजय राठोड यांनी या उपक्रमाचं कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू लोकांचे जीवन सुकर होत असल्याचं सांगितले। मदनी चॅरिटेबल ट्रस्टनं सर्वेक्षण करून निराधार, अपंग आणि वैद्यकीय अडचणीत असलेल्या कुटुंबांची निवड केली होती। ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियान पठाण तसेच पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले। मदनी चॅरिटेबल ट्रस्ट जात-पात, धर्म न मानता समाजातील गरजू घटकांना मदत करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। सविता सुभाष जाधव, राहणार समडोळी। माझा भाजीपाला व फ्रूटचा व्यापार आहे। साधा किरकोळ व्यापार मी करत होतो। मला हे मदनी ट्रस्टनं हातगाडी देऊन मदत केली खूप। त्याच्यावर साहित्य मला फळं, केळी, सफरचंद, संत्री, पेरू, वजन तागडी हे देऊन मला खूप मदत झाली। ते कमीत कमी सगळा माल 1,500, 2,000, 2,500चा असेल। गाडी कमीत कमी 10-15 हजारची असेल। असं एकूण आम्हाला 20-22 हजारचं आम्हाला गोरगरिबांना एक उद्योगधंद्याला मदत केली। ह्याच्याबद्दल आम्ही त्यांचे फार फार ऋणी आहोत। आज मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज 50 कुटुंबियांना रोजगार देण्यासाठी आज एक प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला होता। खरं तर आजचा दिवस हा खूप आमच्यासाठी भावनिक दिवस आहे, कारण हा आमच्यासाठी एक स्वप्न होता की आमच्या जिल्ह्यातील जे गरीब गरजू लोक आहेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत होतो आणि आम्ही एक स्वप्न बघितलेला की एक 50 कुटुंबांना आपल्याला रोजगार द्यायचा आहे। याच हेतूने आम्ही ही संकल्पना राबवली। 50 हातगाडे सामानसहित आम्ही या ठिकाणी मोफत वाटप करत आहोत। त्यासाठी सगळ्यांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यापुढे कोणती जात, पात, धर्म, पंथ, वंश न बघता फक्त माणुसकीसाठी काम करत राहील एवढी ग्वाही देतो। धन्यवाद। आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हाफिजभाई आणि सुफियानभाई यांच्या संकल्पनेतून सांगली शहरातील गोरगरीब सर्व जाती धर्माचे लोकांसाठी एक चांगला काहीतरी उपक्रम द्यावा या हेतूने सदर मदनी ट्रस्ट यांच्या वतीने गोरगरीब गरजू लोकांना जीवन मरणासाठी जगण्यासाठी त्यांना एक हातगाडा आणि जसं फळभाज्या आहेत, फुलं म्हणजे भाजीपाला आहे असं त्यांना साहित्य वाटप करून त्यांचं आयुष्य सुखकर आणि आनंदी व्हावं या हेतूने मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आजचा जो कार्यक्रम इथे जवळपास 50 कुटुंबाला हातगाड्या वाटप करतायत। मोफत हातगाड्या त्यांनी वाटप केलेल्या आहे। ह्यासाठी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे तुम्ही, आम्ही आणि सर्व समाज माध्यमातून त्यांचा आपण सगळ्यांनी आभार व्यक्त केला पाहिजे आणि जे सर्व कुटुंबीय आहेत त्यांचं जे दैनंदिन जीवन आहे ते आनंदी जावं हीच आमची सगळ्यांना शुभेच्छा राहील।